देवा, आंधळा मागतोही एक डोळा आणि तू देतोस दोन. तू खरंच करून दाखवलास. आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र मी समध्या जगासमोर हक्कानं घालू शकते आणि मिरवू शकते. आदित्य सरांना समध्यांसमोर हक्कानं धनी अशी हाक मारू शकते. तुलाही चांगले दिवस दाखवलेस बघ मला. मला हे दिवस मनसोक्तपणे जगून घेऊ दे. मारू, हम्म? तू तू आता माझ्या पायापाशी काही करत होतीस का? नाही, काहीच नाही. आदित्य सर, उठा आता, पहाट झालीये. उठा. एवढ्या सकाळी का उठलो आपण? सर, हे बघा, आपण किर्लोस्करांच्या बंगल्यात नाही आहोत. आपण प्रिया मॅडमच्या घरी आहोत. उठा ना, आवरून घ्या पट्टीशी. कुठे जायचं? बाहेर. राहू दे, राहू दे, राहू दे. मी करते. राहू दे. ओके. देवा, ही माणसं माझ्यासाठी त्यांचं सगळं वैभव सोडून आली. त्यांच्या मार्गावर कुठल्याच अडथळा येऊ देऊ नकोस. प्लीज, सगळं नीट होऊ दे. काय नीट होऊ दे? सगळं नीट तरी की इथं. अरे ते पुढच्या महिन्यात माझी परीक्षा आहे ना, ती नीट होऊ दे असं म्हणत होते. प्रिया, तुला आता हे शिक्षण नोकरी करायची काय गरज आहे? हाऊस म्हणून केली थोडे दिवस त्या वाखरवाडीच्या शाळेत नोकरी, पण नाही, पुढं हट्ट म्हणून तू मुंबईला निघून गेलीस. बरोबर ना? हे बघ प्रिया, तुझ्या शिक्षणाची हाऊस आबासाहेबांना माहिती आहे. त्यामुळे तुझ्यासाठी पोरगा बघताना त्यांनी मुलाकडच्यांना ठणकावून सांगितले, हिचं शिक्षण पुढे चालू राहिलं पाहिजे. म्हणून सध्या हा परीक्षा हा विचार सोडून दे, लग्नाचं डोक्यात घे. भाई, तू आधी माझ्यासाठी वहिनी आण, मग माझ्या लग्नाचं बघू. तो विषय सोडून बोल. प्रिया, आम्ही तालमीतल्या लाल मातीत रमणारी माणसे. मारुती रायाची भक्ती करतो बघ. हे असलं लग्न संसार जमायचं नाही, झेपायचं बी नाही आपल्याला. तू तुझं शिक्षणाचं नाही, ते लग्नाचं डोक्यात घे. काय?
वहिनी, तुम्ही या घरात असताना माझ्यावर अन्याय झालाय. म्हणजे बघा ना, आदित्य प्रीतम सुद्धा घरात नाहीयेत आता आणि यांच्यावर कामाची जबाबदारी खूप होते, त्यांना कामाचा लोड होतोय म्हणून तुम्ही त्या दिशाला आदित्यच्या कामांची सगळी जबाबदारी देऊन टाकलीत. दामिनी, अहिल्या काम करते बघतेस ना. तुला जे काय सांगायचं ना ते स्पष्ट आणि थोडक्यात सांग. सांगतेच. ती दिशा या घरची अजून सून देखील झाली नाहीये, तरी तिला ऑफिसची सगळी जबाबदारी दिलीये. पण मी इतके वर्ष झाली या घरची सून आहे, तरी माझ्यावर कुठलीच जबाबदारी नाही. असं का? उलट जबाबदारी नाहीये हे चांगलंच नाही का? नाही नाही दादासाहेब, हे अजिबात चांगलं नाहीये. अगं मी पण ऑफिसचं काम करू शकते, मी ही जबाबदारी घेऊ शकते. म्हणजे आता असं होणार, हा बघा, आदित्यचं काम दिशा करते ठीक आहे, पण किमान प्रीतमच्या कामांची जबाबदारी तरी माझ्यावर द्या. मी या घरात बोर झालीये, मला काहीच काम नाहीये. दादासाहेब, यात हसण्यासारखं काहीच नाहीये. सॉरी. घे वाच. असं वाचते. वाचते मी. ॲग्रीमेंट ऑफ डिमांड नोटीस. ॲग्रीमेंट ऑफ मी वाचता येते मला. वाचते मी. ॲग्रीमेंट ऑफ. काय झालं दामिनी, वाचता येत नाहीये का? नाही वहिनी, मला ना वाचता येत आहे, पण ना हे काय लिहिलंय हे समजत नाहीये. हा दामिनी, ज्या गावाला जायचंच नाही त्या गावचा पत्ताच कशाला विचारा. वहिनी ऐका ना, मला ना कुठल्याही गावाला जायचं नाहीये. मला बोर होतोय, मला या घरात काहीच काम नाहीये. घरी बसून काही काम नाही म्हणून ऑफिसचं काम करते, इतकं सोपं वाटतं तुला हे सगळं? दामिनी, तुझं ते ऑनलाईन शॉपिंग, किटी पार्टीज वगैरे हे चालू दे ना, चांगलं आहे ते. आणि ऑफिसचं काम बघायला दिशा आहे. सगळे पेपर्स असेच असतात का? म्हणजे मला वाचताच येणार नाही. जाऊ देत, या अशा किचकट कामांपेक्षा माझी शॉपिंगच परवडली, है ना? जाते मी ऑनलाईन शॉपिंग करायला. पाडू, ब्रेकफास्ट काय आहे? खूप भूक लागली. अजून तरी काय बी केलं नाही, पण मी बनवते पडदेशी. काय मग, रात्री झोप नीट लागली ना? नाही म्हणजे उशीरपर्यंत दिवा चालू होता ना, म्हणून म्हटलं. चला आवरायला घ्या. आपलं किचन आणि त्यांचं किचन खूप वेगळं आहे ना? काय आपलं किचन? होय ना, म्हणजे आपल्या आधीच्या मालकांच्या घरी जसं स्वयंपाकघर होतं ना, त्याच्यापेक्षा वेगळंच आहे स्वयंपाकघर. मला आवडेल इथं काम करायला. बरं, हे बघ, प्रतापदादांना काळी कॉफी लागते आणि आबासाहेबांना मात्र चहाच, व्यवस्थित साखर घातलेला. हा, आणि आपल्याकडचा नाश्ता म्हणजे जेवणच असतं. कसं आहे ना, माणूस बाहेर जाताना पोट भरूनच गेला पाहिजे, कळलं? चल घे आवरायला. आपण दोघं इथे आहोत तर प्रीतम कुठे आहे? तो उठलाय ना अजून? या मॅडम, तुमच्या घरचे आपल्या लग्नासाठी तयार होतील ना? नक्की होती. तुम्ही आधी भाईंचं आणि आबांचं मन जिंका आणि मग माझ्यासाठी लग्नाची मागणी घाला. आय एम शुअर नक्की तयार होतील ते. पण नाही झाले तर? हे बघा, मी आता जगू शकत नाही तुमच्याशिवाय, मी आधीच सांगतो. किती निगेटिव्ह बोलता हो प्रीतम सर. बघा,
टेन्शनमुळे तुमचा चेहरा किती सुकलाय. या मी तुमच्या चेहऱ्याला छान मालिश करून देते. दिवस डोक्यावर आला तरी झोप झाली नाही का रे बैला? हा, तुला इथं काम करण्यासाठी आणलंय का झोपा काढण्यासाठी? सॉरी सॉरी सॉरी. गोठ्यात काम करणार तू आणि इंग्लिश जाडतो. चल उठ, गोठा साफ करून घे. अशी मॉर्निंग तर माझ्या आयुष्यात कधीच झाली नव्हती. व्हॉट अ वंडरफुल मॉर्निंग प्रीतम. ए, ऐकू आलं नाही काय? गोठा साफ करून घे. हा, पण इथे खूप घाणवास येतोय ना. रूम फ्रेशनर वगैरे लावत नाही का तुम्ही इथे? रूम फ्रेशनर इथं गोठ्यात? हा गोठ्यात रूम फ्रेशनर पाहिजे तुला? हा. कुठला राजकुमार लागून गेला रे तू? चल उठ, गाईच्या मागचं शेण काढ. कोण काढणार? गाईच्या मागचं शेण कोण काढणार? मला नाही माहित. काय बोलला? हा, हे बघा, तुम्ही चेष्टा करताय ना माझी? हा, सिरियसली मी काढायचं? तुला इथं ठेवून कशासाठी घेतलंय रे? काय? उठ, चल, गाईच्या मागचं शेण काढ. बरं बरं, ऐका ना प्रताप दादा, सॉरी भैया, आपलं ते दादासाहेब मला हँड ग्लोव्स मिळतील का? हँड ग्लोव्स? हां. शेण काढायला हँड ग्लोव्स घालून शेण काय तुझ्या आज्यानं काढलं होतं का रे? नाही, ते काय आहे ना, हे बघा करून दाखवतो. आता बघा, ही गाय उभी आहे. हा, पण जर हिने जर शेण केलं तर ते खाली पडेल ना, मग ते खराब होणार. पण जर माझ्याकडे ग्लोव्ज असतील तर मी असं उभं राहीन ते कॅच पकडायला. हा, तर गायने शेण केलं माझ्या हातात, खाली पडून खराबच नाही होणार. हा, मग मी काय करणार माहितीये का? हा, तुला उचलून अशा ठिकाणी फेकणार जिथं तुझा कोणीच कॅच घेऊ शकणार नाही. करू काय? नाही, सॉरी. काढ शेण लवकर. हा, करतो, लगेच करतो. हे काय, लगेच करतो. दादासाहेबांपेक्षा ते आबासाहेब बरे आहेत. आज तुझा पहिलाच दिवस आहे ना, म्हणून काय कुठं ठेवलं हे सांगण्यासाठी मी थांबली इथं. पण उद्यापासून सगळं हे तुलाच करायचंय. हा, करीन मी. हे घे चहा. साखर द्या इथं. अगं थांब. काय झालं? आबासाहेबांना आल्याचा वासही सहन होत नाही. मंदा मावशी, अहो बघितलं ना बाहेर वातावरण किती ढगाळ झालंय. आणि बघताय ना तुम्ही, आबासाहेब खोकायला लागलेत सकाळपासून. तुम्ही काळजी नका करू, त्यांना बरं वाटेल. चल. हे घे. अरे वा, आता आबासाहेब चिडणार. गेली हिची नोकरी.
हा 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 एकदम फक्कड चहा बनलाय. म्हणजे सकाळपासून जरा घसा खवखवत होता, तर चहा प्यायल्यावर एकदम मस्त वाटलं. वाह, भाग 2 झाला, भाग 3 झाला. गणिताचं पुस्तक कुठे? काय झालं? अरे मग पुस्तकच मिळून झाले. पुस्तक मिळत नाही ना, मग तुझ्या ताईडीला विचार ना. हे पारू, याचं गणिताचं पुस्तक कुठे ठेव? तायडे कुठे आहे घरात? तायडे घरात नाही, मग कसं गोंधळासारखं होतंय बघ. हो रे, पारू घरात नाहीये तर कसं गणल्यासारखं वाटतंय समजा. म्हणजे पारू जर घरात असली ना की समजा कसं जागच्या जागेवर असतं. म्हणजे ती कपडे धुवून इस्त्री करून जागच्या जागेवर ठेवते. काल रात्रीच माझ्या लक्षात आलं की युनिफॉर्म काही सापडत नाही. मग मी अंगावरचा युनिफॉर्म काढून धुवून वाळवायला टाकला, परंतु युनिफॉर्म अजून वाळला नाही. आता साधा शर्ट घालून जावं लागणार मला. तुला सांगतो गणी, आतापर्यंतच्या नोकरीमध्ये मी आज पहिल्यांदा बिना युनिफॉर्म जाणार. पाहिजे घरात. आणि हा, तू पण आवरून शाळेला जा. काय, मला दिशा मॅडमला सोडायला ऑफिस मध्ये जायचंय. दिशा मॅडमला का? आता का म्हणजे आदित्य बाबा इथं नाही येत ना. त्यांच्या कामाची जबाबदारी आईला मॅडमनी दिशा मॅडम वर सोपवली. मग त्यांना ऑफिसला सोडायला नको. झालं म्हणजे आता दिशा मॅडम ऑफिसला जाणार म्हणजे तिथल्या लोकांच्या डोक्याला तापच आहे. गणी, ते आपले मालक आहेत ना, मालकांबद्दल असं बोलायचं नाही. आज तसं नाही बा. आदित्य सर किती चांगलेत, ते समद्यांशी चांगलं बोलतात. आणि ते दिशा मॅडम, म्हणून म्हंटल मी. काही असलं तरी आपण आपल्या मालकांबद्दल असं बोलायचं नाही. तू तुझं दप्तर भर, मी आलो जाऊ. हा, जिथवर नजर जाईल ना तिथवरच सगळं शेत आपलं आहे. खूप वर्षांपासूनची माझी इच्छा होती. काय असं शेतीच्या कडेकडेनं आंबा, चिक्कू, पेरू अशी फळझाडं लावायची. वा, चांगलं आहे. तिला कच्च्या कैऱ्या खूप आवडायच्या. कोणाला? काय नुसतं गप्पा हाणत बसलायस? जा, कुदळ घेऊन ये. जा, आलो जाऊ तर चांगले खड्डे करू इकडे. जा. होय. काय माझी खांडोळी करायला आणलं काय? तुला कुदळ आणायला सांगितली, तू कुऱ्हाड घेऊन आला. नाही नाही, ते चुकलं. तू खरंच शेतकरी आहेस ना?